सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्येचं आणि सकल कलांचं आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. मन, मेंदू आणि मनगट या प्रीत वाक्याला अनुसरून समाज सेवा संघ मोरेगल्ली पाटण उपस्थित रसिकांचं सानंद स्वागत. सुवर्ण महोत्सवी 51व्या वर्षात पदार्पण करीत असताना सहर्ष सानंद सादर करीत आहे एक धमाल विनोदी समाज प्रबोधन पर सजीव देखावा. मानव निर्मित हस्मासू हस्मासू मानव निर्मित हस्मासू हस्मासू हस्मासू. या आपल्या देवसभेमध्ये सर्व देवांचे मी स्वागत करतो. इंद्रसभेच्या रिवाजाप्रमाणे अप्सरेचे नृत्य आरंभ करा. पवनदेव, आपण या इंद्रसभेवर नाराज असाल तर तसे स्पष्टपणे सांगा, पण सर्व देवांना त्रास देण्याचा अपराध करू नका. हे देवेंद्र, या घटनेत माझी काय चूक आहे ते सांगावं. ठसका लागणारी ही जीवघेणी हवा देव दरबारात आली कुठून, कुणाच्या आज्ञेनं? पवनदेव, आपणच याला जबाबदार आहात. ब्रह्मदेव, क्षमा असावी. हे सारं प्रकरण माझ्या नियंत्रणाबाहेर गेलं आहे. मी हातपाय झालो आहे. मायावी राक्षसांचा नायनाट करणारे हे देवसाम्राज्य, तिथे साक्षात पवनदेवास हतबल करणारा कोण राक्षस आहे हा? ज्या दरबारामध्ये गंध, फुलांचा, चंदनाचा, धूप दीपाचा दरबळत होता, तिथे ही दुर्गंधी? होय इंद्रराज, भूतलावर सध्या राविवा नावाचा महाभयंकर राक्षस थैमान घालतो आहे. राविवा म्हणजे रासायनिक विषारी वायू. त्याने प्रदूषणाची घोर तपश्चर्या दिवस रात्र अवलंबली आहे. पवनदेव आणि जलदेवतेला सुद्धा त्याने वेटीस धरली आहे. सृष्टीच्या सुखासाठी, मानव कल्याणासाठी कार्य करणारे सर्व देव मंदिर स्थानी भूतलावर वास करून आहेत. ते काय करत आहेत भूतलावर? नारायण नारायण. ब्रह्मदेवा, या कलियुगामध्ये सर्व देवदेवतांना
सोन्या चांदीच्या हिऱ्या माणकांच्या दानाने आणि नवसाने जखडून ठेवले आहे. जो तो स्वतःचे कल्याण साधून घेतो आहे. ब्रह्मदेवा, सृष्टीचे संवर्धन कोणालाही नको आहे. मुनिवर नारद, मानवाला मार्गदर्शन करणारे साधू संत सज्जन हे काय करत आहेत? साधू ते कुंभमेळ्यामध्ये गोळीबार करत आहेत आणि संत सज्जन धन घेऊन प्रबोधन करत आहेत. राजवाडा देखील फिका पडावा अशा आश्रमातून हे देवभक्तीचा व्यवसाय करत आहेत. देवभक्तीचा व्यवसाय? देवभक्तीचा व्यवसाय जर झाला तर आपले आसन धोक्यात येईल. त्याचीच आपल्याला जाणीव व्हावी म्हणून झलक दाखवण्यासाठी हा अपराध केलाय देवेंद्र. त्यांच्या आगमनाने आपल्याला ठसका लागला. भूतलावरील मानव हे कसं सहन करत असेल याचा विचार करावा इतकीच देवेंद्र आपणास विनंती आहे. मुनिवर देवेंद्र, आपण भूतलावर जा आणि सद्यस्थितीचे कथन करा. जशी आज्ञा इंद्रदेव. नारायण नारायण. वा 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 वा. प्रभात समयी तरी इथे खूप रमणीय असे वाटते आहे. मंदिरातील घंटानाद, भूपाळी, वा, मन अगदी प्रसन्न झाले. नारायण नारायण. वैताग आणलाय टवळी ना. रोज माझ्या दारात केर टाकते ही फट्टाकडी. फट्टाकडी कुणाला बोलते टिटवे? हा तुला आणि हे काय ना माझ्या दारात ही घाण का टाकली? दिसत नका काय तुला? घाण कुठं आहे ग? ते कुरकुऱ्याच्या वेफर्सच्या कमी केलेल्या रंगीत पिशव्याच तर आहे. मला रंगीत पिशवी द्या. मी एक काम कर, खायला भित्ताला चिटकी होतं जा तुझ्या. माहिती की एक काम कर, त्याची वाकाय सोडून घे आणि अंगावर घेऊन झोप. कुरकुरं खात्या कुत्री. कुत्र्याला बी आम्ही वेफर्स आणि टाइमपास खायला घालतोय. एवढी शिरपंती आहे बरं आमची. तुझ्या घरात तसं पैसा असायला लागत्यात. आम्ही तेवढा पैसा देतोय बरं माझा नवरा. तुझ्या मनी नाही दीड दवडीचा. अगो बया, आता एवढं पैसे खुळखुळत्यात तर मग पाट्यांच्या माळावर कुरकुऱ्याची फॅक्टरी टाकता की? हा सांग तुझ्या गबरूला. खरं माझ्या दारात कचरा टाकायचा नाही सांगूनच ठेवते तुला. आली मोठी सांगणारी. तू काय काय करतीस ते ठाऊक नाही होय मला. पोरांच्या मुत्ताची पॅम्पर, आमच्या मेंढीचे चट्टर, अंड्याची कवच आणि हाडं घराच्या खापरीवर. घंटा गाडी काय तुझी वरात काढाय घेतली वय? काय म्हणून राहिला वय गे चिपसून रे? तुझ्या तोंडावर बिस्कू पडला अगे खुशी. तुझ्या म्हाताऱ्याच्या सलायन, त्याच्या मोठ्या बाटल्या, त्या गोळ्याच्या डब्या माझ्या पर्सात का टाकल्यास? त्या म्हाताऱ्याला जगवाय पाहिजे आमचं दुखणं आणतीस वय ना? आणि करून काय त्याला ऑलिम्पिकच्या जिमनॅस्टिक खेळात काय वय? अगे सांभाळायची माणूस की नाही म्हणून राहिलीच नवा नवऱ्याला घेऊन चौथी. ते तुझ्याच घरात स्वतःचं घर नाही तर एवढी छाकतीच व्हाय का फट्टाकडे? तू अशी ऐकायची नाही, मी कशीच ऐकायची नाही. वय आता माझा मालक आला मी मग बघतोय. फॉलच लावते त्याला, दाखवते मग तुला हिंगा. तुझा वड्याचा हिंगा बसला असेल कुठेतरी झिंग झिंग झिंगाट करत. याच्या आधी फोन हाय का दारू ऐकला बघ आधी. हे बघ तू लावते फोन मी. बॅलन्स आहे ना तुझ्यामध्ये दुसऱ्याकडे रिचार्ज करून घेत नाही. आली मोठी फोन करणारी. बॅलन्स आहे का बघ 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 आणि बघ बघ. हिंग छान असते दाखवते तिला हिंगा.
हे तू सुट्टी द्यायची नाही, नुसतं चकनाच काय खातायस मर्दा, खा की घे. एक मिनिट एवढ्या लेखा एक मिनिट एवढ्या लेखा एकदम भारी भाव पार्टी द्यावी तर तूच अरे कशातच कमी नाही, पिल तेवढे दारू, खाईल तेवढं मटण, तू कधी सरकारचं बटन. अरे खायचे काम मात्र भावानो जरा एक मिनिट शांत राहा की जरा. तू शांत बहुतेक तिच्या बायकोचं फोन असणार. हे सायलेन्स हे बोल रे बोल, त्याचा रिमोट कंट्रोलचा फोन आहे, घेऊन घे स्पीकरवर लावते. हॅलो काय बोल की. हा काय सांगतेस, त्या अंजी बरोबर भांडण झालं. गप्पा की मर्दानो. हा बर, असं म्हणली तुला माझ्या बायकोला. तिथे काहीतरी बोल. तुझ्या आई तिला सगळ्या घरातली घाण तुझ्या दारात टाकणार आहे म्हणायचं. शाबास. हा लक्षात. हा कुठं केस घालायची ते घाल म्हणाव. शाबास. बेंदास. अगं तुला बोलला. हे बघ आता मी जरा इथं मामलेदार ऑफिसला आलोय, महत्वाचं काम आहे. तुला काय करायचं इथे. हा करतो नंतर. अगं ठेवतीस का. ठेवती का बघण्यात ठेव. वहिनीच कोण बोललं सांगल तो. या मायला त्याच्या अरे खटक्यावर बोट जागा पलटी नाही केलं तर कवण्याचं नाव सांगणार नाही. उभा राहता नाही आलं तरी चाललं, कर गल्ली जाऊन चिंतित असतो, सोडणार नाही. अरे खपून गेलं नाही. आणि तुला पटते का बघ, बोल. आपल्या चौघात मिळून तुझी एक बायको अरे लेगा तुझ्या काय आता पाय. आणि आमची वहिनी रे, आणि तिचा अपमान, वहिनीचा अपमान. अरे खपून गेलं नाही. अरे कुणा संगत भांडण झालंय. मर्दानो कशासाठी भांडण झालं मला सुद्धा सोडत नाही मी. आम्ही तुझे बरोबर, आम्ही तर काकणार. तुझी बायकोटी आमची बायको. काय सांगा इथं बायकोमुळे एक तर उतारली माझी. कचरा टाकण्यावर काय तर कचकच झाले रे. अरे इथं आयुष्याचा कचरा झालाय आमच्या. खरं तक्रार नाही कुणाजवळ केली, आणि कचरा टाकण्यावर भांडणं झाली तर काय. त्या महिलांच्या आमची इथं लग्न होणार, आणि झाले त्यांच्या बायका रोज बोंबालत्यात आणि भांडत्यात. तर काय. अरे स्वच्छता ठेवा तर आमच्यासारख्या दारुड्यांनी. बरोबर खरं, हे बाकी खरं स्वच्छताच झालं. आम्ही म्हणजे हे चकनाची गोळा करून गेले. हे पिशवी उचल. नारायण नारायण. नमस्कार बहुरूपी मामा. हा? बहुरूपी. मी नारद मुनी आहे. कोण मुनी. नारद मुनी आहे. त्याला म्हणायचं हुबेहूब सॉंग. ओ मामा, ओ ईग, ओ किसरी कपड इकडे बोला. काय येणार. घेण्यासारखे काहीच नाही इथे. भरपूर आणि वाढदिवसाचे दिले पॅकी 2-3 वेळा जाऊन यायचं आणि पोटात घ्यायचं. काय कसं म्हणतो काय नाही. परंतु काय बोलतो बोल. काय करा. तुम्हाला माहिती आहे का, काय नाही सांगितलं तर तुम्ही जे काही घेत आहात ते तुमचा जीव घेतोय. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. इचारा तरी तुम्ही स्वच्छता कशी ठेवताय ते जरा सांगाल मला. हे स्वच्छता. आम्ही दारू उघड्यावर पितो, बाटल्या स्नॅक्सच्या रिकाम्या प्लास्टिकच्या पिशव्या सगळं गावाबाहेर टाकतो, आणि गरीब तर पिशव्या गटारी. बरोबर. आणि नारद मुनी तथा बहुरूपी कधी कधी 9 ताक में चुटपुटम, पावशेर में पुटपुटम, हरदी में इधर उधर, पूरी बोतल में सीधा गटर. पिशव्या टाकून गटारीत अंघोळ करूनच घराकडं. बरोबर. अरे
चंद्रात तो गटर में गंगा कोणीतरी म्हणलेलं आहे. बरोबर बोलतोस तू, बरोबर बोल. नारायण 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 नाही रे, एवढं बरोबर बोलतोय. अरे या तुमच्या अशा वागण्यामुळे पवित्र गंगा गटारीसारखी होतीये, त्याचं काय? आईला मी हे लय खरखर आहे. हे युरिया हे सुट्ट पैसे दे रे त्याला आणि जाऊ दे बिचार. मामा हो मामा, काय खा ना? नाही म्हणते. नाही म्हणते, नाही म्हणते. बरं माझी देऊ आरती. हो पिणार ती नाही म्हणते. नाहीच म्हणते. याच्या मायला. अरे तो थांबून काय उपयोग आहे? हे ढकेल त्याला. इथं काय थांबून उपयोग नाही. मी थांबणार नाहीच आहे, बरोबर. पण तुम्हास जाण्याआधी सावध करतो आहे. वेळी सावध व्हा, नाहीतर इथे तिथे सर्वत्र फक्त कर्दनकाळ थांबेल आणि मग या संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होईल. आणि माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका, या सर्वांसाठी कारणीभूत तुम्हीच आहात. गेल्या 15 वर्षांमध्ये या भूतलावर भ्रमंती करीत असताना मी अनुभवल्या व्यसनमुक्ती, मुलगी वाचवा अभियान, हगणदारी मुक्त गाव अशा तुम्ही राबवलेल्या विविध योजना. पण आज तरी देखील सर्वत्र कचऱ्याच्या ढिगांनी अक्षरशः थैमान घातलंय. सर्वत्र कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर तयार होत आहेत आणि त्यातही प्लास्टिकचा कचरा म्हणजे महाभयंकर. विघटन न होणारा हा कचरा निर्माण करून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या भावी पिढीला विनाशाच्या गर्तेत लोटत आहात, याचं भान तरी आहे का तुम्हाला? समाजसेवा संघासारखे जनजागृतीचे कार्य आज प्रत्येक मंडळानं केलं पाहिजे. ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण हे रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, उपाय शोधले पाहिजेत, जनजागृती केली पाहिजे. अरे जुन्या पिढीचा तुम्हाला पैसा पाहिजे, जमीन जुना पाहिजे, संपत्ती पाहिजे, पैसा अडका पाहिजे, पण जुन्या पिढीचे मोलाचे मौलिक असे संस्कार नको आहेत तुम्हाला. साधे बाजारात तुम्ही जाता त्यावेळेला जुन्या पिढीची कापडी पिशवी हातात घेऊन जाण्याची पद्धत तुम्हाला चुकीची वाटते, त्याची तुम्हाला लाज वाटते, ती पद्धत तुम्हाला खेळवळ वाटते. आणि तुम्ही बाजारात जाता, तुम्ही दुकानात जाता, तेव्हा दुकानदाराकडे तुम्ही नव्या कोऱ्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा आग्रह धरता. शिवाय विविध लग्न समारंभात जाता, तिथल्या जेवणावळींमध्ये प्लास्टिकचे कप, प्लास्टिकच्या पत्रावळ्या, प्लास्टिकचे पेले अशा गोष्टींचा आग्रह धरता. पण या तुमच्या कृतीमुळे या जगामध्ये तुम्ही किती प्रदूषण निर्माण करता आहात याचा विसर पडतोय तुम्हाला. मित्रांनो, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचा हा राक्षस गाडलाही जात नाही, पेटवलाही जात नाही आणि त्याचं विघटन सुद्धा होत नाही. कालांतराने माणसापेक्षा मोठे असे प्लास्टिकच्या कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर उभे राहतील, तेव्हा तुम्हीच नाही तर तुमची भावी पिढी सुद्धा रोगराईला बळी पडेल आणि मग तुमच्या हाती काहीही शिल्लक राहणार नाही. तेव्हा आत्ताच सावध व्हा आणि प्रदूषण मुक्त भारताला स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने योगदान द्या. आत्ताच या क्षणीच प्रत्येकाने शपथ घ्या की यापुढे मी प्लास्टिकचा वापर करणार नाही. नारायण नारायण